हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील स्थूल वाचन बघणार आहोत. मोठे होत असलेल्या मुलांनो. मोठे होत असलेल्या मुलांनो या स्थूल वाचनचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. बघा, सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी भारतीय मुलांना म्हणजे तरुणांना हे पत्र लिहिलं आहे की स्वतःचं काम स्वतः करावं. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात ही अनेक छोट्या छोट्या कामांपासूनच होते. कुठलंही काम कसं करावं? स्वतःचं काम स्वतः करावं. त्याचप्रमाणे कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं. हे वचन अंमलात आणण्याचं महत्त्व या संदेशातून, या पत्रातून आपल्याला डॉक्टर अनिल काकोडकर यांनी दिलेलं आहे. तर आज आपण आता मोठे होत असलेल्या मुलांनो स्थूल वाचन बघणार आहोत. बघा, मोठे होत असलेल्या मुलांनो या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. काय सांगितलेलं आहे? 10वीची मुलं म्हणजे आता मोठी होत असलेली मुलं. मग यांच्यासाठी खास डॉक्टर अनिल काकोडकर यांनी हे पत्र लिहून आपल्याला सांगितलं आहे की या पत्रातून त्यांनी काय सांगितलेलं आहे की बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. आता भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर हे काय आहे? बार्क म्हणजेच काय की भाभा अणुसंशोधन केंद्र. बार्क म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र. त्याचं जे काही रिसर्च सेंटर आहे, रिसर्च सेंटर म्हणजेच काय की जिथे डॉक्टर होमी भाभा हे भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते. डॉक्टर होमी भाभा कोण होते? भारतातील थोर अणुशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी भारतामध्ये अणुसंशोधनाचा पाया घातला. भारताच्या अणुसंशोधनाचे होमी भाभा हे जनक होते, म्हणून त्यांचं नाव अणुसंशोधन केंद्राला दिलं आहे. बार्क ही काय आहे? तर बार्क ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली आहे, म्हणजेच खूप प्रसिद्ध संस्था ही आहे. मग त्यांनी काय म्हटलेलं आहे? तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. डॉक्टर अनिल काकोडकर काय करणार आहेत? त्यांचे 2 अनुभव सांगणार आहेत. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. बार्क हे भाभा ॲटॉमिक्स रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचं लघुरूप आहे. म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र याचं शॉर्ट फॉर्म काय आहे? बार्क म्हटलं जातं. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलं गेलं आहे. या संशोधनाचा पायाच डॉक्टर होमी भाभांनी घातला, म्हणून त्यांचं नाव याला भाभा अणुसंशोधन केंद्र असं देण्यात आलं आहे. बार्क ही संस्था काय आहे? प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर जेव्हा त्या ठिकाणी गेले, डॉक्टर अनिल काकोडकर जेव्हा त्या ठिकाणी गेले तेव्हा त्या संस्थेला सुरू होऊन जेमतेम 7च वर्षे झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. काय झालं होतं? लेखक काय म्हणत आहेत? डॉक्टर अनिल काकोडकर काय म्हणत आहेत की मी ज्या वेळेस त्या ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा डॉक्टर होमी भाभा 3-4 वेळा तेथे आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. म्हणजे लेखक जेव्हा त्या रिसर्च सेंटरला गेले तेव्हा तिथे 2-3 वेळा डॉक्टर होमी भाभांची विजिट झाली आणि त्याच दरम्यान लेखकाने होमी भाभांना प्रश्न केला की आम्ही 100 मुलं आहोत तर इतक्या जणांसाठी तिथे काय काम आहे? त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं की तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. म्हणजे डॉक्टर होमी भाभांचं काय म्हणणं होतं की तुम्ही स्वतःचं काम स्वतः करा, किंवा जर काम नाहीये तर काम नाही म्हणून बसून न राहता तुम्ही स्वतः काहीतरी काम देखील निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा.
बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. म्हणजे त्यांचा मोलाचा संदेश काय होता की मला कामच नाही तर मी काय काम करू असा विचार न करता, जर काम नसेल तर स्वतः काम निर्माण करून काम करत राहायचं, संशोधन करत राहायचं, काहीतरी शोधत राहायचं. आणि बॉस सांगेल तेवढंच काम नाही तर अजून मला काय नवीन नवीन शोध लावता येईल असं विचार करून स्वतः देखील काम करत राहायचं. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. काय म्हटलेलं आहे की माझ्या अनुभवाने सांगतो की मला हे पटलं की काम बॉसने सांगितलं तेवढंच करायचं तर नाही, काम नाही तर आपण काम निर्माण करायचं. आणि स्काय इज द लिमिट म्हणजेच बोट धरून चालवणं, दिशा दाखवणं हे एक 7-8 वर्षाच्या मुलापर्यंत ठीक आहे की जोपर्यंत त्याला त्याची दिशा माहीत नसते, त्याला कुठल्या गोष्टीचं ज्ञान नसतो, तो त्याच्या पालकांवर अवलंबून असतो, तोपर्यंत बोट धरून चालवणं आणि दिशा दाखवणं हे अगदी 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे आणि आवश्यकही आहे, कारण त्यांना चांगल्या वाईटाची परखड नसते. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. म्हणजे काही काम नसेल तरी काम शोधणं, स्वतः एनर्जेटिक राहणं, स्फूर्तिदायक राहणं आणि स्वतःचे मार्ग, काही अडचणी असतील तर त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम पण हे स्वतः आपल्याला करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी कोणाची मदत घेता कामा नये किंवा कोणाची गरजही भासली नाही पाहिजे. हा झाला पहिला अनुभव. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. लेखकांनी काय केलं, ट्रेनिंग स्कूलमधलं प्रशिक्षण, त्यांचं शिक्षण संपवून बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जेव्हा जॉईन झाले तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती, म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो. म्हणजे एक मेटलायझिंग प्रक्रिया होती, त्याच्यावर काम करायचं सांगण्यात आलं आणि ती यंत्रसामग्री कोणी आत्तापर्यंत वापरली नव्हती, तर मी यावर काम करतो. पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमनची गरज आहे. तेव्हा लेखकाला काय सांगण्यात आलं की तुला आता काहीच मदत मिळणार नाही, जरी तुला त्याच्यावर काम करायचे पण तुला मदत ही काहीच मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. लेखकाने काय केलं की त्यांना मदत नाही मिळणार तरी सुद्धा वरिष्ठांची आज्ञा म्हणून त्यांनी त्या कामाला स्वतः सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली म्हणजेच काय, ते काम अजून वाढवलं. हे करूया ते करूया, शांत न बसता काही ना काहीतरी शोध लावणं, काहीतरी करत बसणं, या गोष्टी ते करू लागले. म्हणजेच कसं, संशोधन करणारे किंवा तुम्ही मुलं देखील जेव्हा एखादं काम करायला लागता आणि जेव्हा तुम्ही स्वतः मनापासून त्या कामामध्ये घडून जाता तेव्हा तुम्हाला अजून त्याच्यामध्ये आयडियाज येऊ लागतात, इंटरेस्ट येऊ लागतो आणि ते काम सुरळीत होतं. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आत्तापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणजे जेव्हा जे कोणी स्टुडंट्स आले त्यांनी मेटलायझिंग प्रक्रियेवर जेव्हा काम करायचं सांगण्यात आलं तेव्हा प्रत्येकजण मला फोरमन लागेल, मला एक वेल्डर लागेल, अशा मागण्या करायचे. आणि त्यावेळेस त्यांना काय सांगितलं जायचं त्या ह्याच्यातून की तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही, सगळं काम तुम्हालाच करावं लागेल. आणि सगळे सांगकामे होते, त्यामुळे त्यांचं काय झालं, त्यांना मदत मिळाली नाही तर त्या यंत्रसामग्रीवर कोणीच काम केलं नाही, म्हणून ते तसंच होतं. पण लेखकांनी काय केलं, स्वतः वेल्डर आणि फोरमन बनून स्वतः त्यांनी ते सगळं काम करायला सुरू केलं. म्हणून आम्ही तुम्हाला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो, मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. एवढं सांगून सुद्धा तू स्वतः सगळं काम केलं. आता तुला वेल्डर, फोरमन, जितकी माणसं हवी आहेत तेवढी तू घे. कारण त्यांनी पाहिले तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही.
थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. म्हणजे आपल्याला एखादा प्रोजेक्ट दिला किंवा काही काम दिलं तर आपण लगेच ह्याला सिलेक्ट कर त्याला सिलेक्ट कर करतो, तर तसं नाही. आता हे काय संदेश दिलेला आहे, मोठे होत असलेल्या मुलांनो, म्हणजे तुम्हाला स्वतःला या गोष्टी कळायला पाहिजेत की आता हे आम्हाला काय करायचं आहे, स्वतः हे सगळं काम करायचं आहे. जर कोणतं काम येत नाहीये तर त्याच्यात प्रयत्न करायचा आहे. आधी ते का होत आहे का होत नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि नंतर काय गरज लागल्यास इतरांना मदतीला घ्यायचं आहे. पण दुसऱ्यांना इतरांना काम सांगण्याआधी तुम्हाला स्वतः हे काम करायचं आहे. स्वतः काम येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतलात तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. डॉक्टर अनिल काकोडकर काय म्हणतात की त्यांनी बार्कमध्ये 2 अनुभव घेतले आणि त्या दोन्ही अनुभवातून काय झालं, त्यांना बरंच काही शिकायला मिळालं. आणि हा जो धडा आहे, स्थूल वाचन आहे, मोठे होत असलेल्या मुलांनो, हा धडा तुमच्या इयत्ता 10वीच्या मुलांसाठी याच्यासाठी ठेवलेला आहे की तुमचं आता बोट धरून दाखवणं, दिशा दाखवणं हे वय उरलेलं नाही. आता तुम्हाला सगळ्या गोष्टींची ओळख आहे, चांगल्या वाईटाची सगळं नॉलेज आहे. तर हे तुम्हाला स्वतःच ठरवायचं आहे की काय केलं पाहिजे आणि कोणतंही काम स्वतः करायचं आणि काम नसेल तरी तुम्हाला स्वतः काम निर्माण करायचे. हे या स्थूल वाचनमधून, या धड्यातून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ओके, तर मुलांनो, लवकरच आपण नेक्स्ट लेसनकडे वळूया. थँक्यू.